हिरेनकुमार बाबूलाल चोपडा यांचा इचलकरंजीत जिजामाता मार्केट परिसरात माताजी टेक्स्टाईल मिल्स या नावानं कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. चोपडा आणि त्यांचे वडील बाबूलाल चोपडा हे मिळून व्यवसाय पाहतात. चोपडा हे इचलकरंजीतील कापड उत्पादकांकडून ग्रे कापड खरेदी करून राजस्थानमधील पाली, बालोत्रा, जोधपूर आदी भागातील व्यापाऱ्यांना विकतात. नोव्हेंबर 2023 राजस्थानमधील अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि ऋतिक अमरचंद गर्ग हे चोपडा यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी आपली मागानी जेठाजी टेक्सोफाईन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून तसंच जोधपुरात रामाकृष्ण मिल्स या नावानं युनिट असल्याचं चोपडा यांना सांगितलं. देशभर मोठ्या प्रमाणावर कापड व्यवसाय करत असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार नियमितपणे करतो असं सांगत त्यांनी उधारीवर कापड देण्याची विनंती केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चोपडा यांनी एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत वेळोवेळी 2,89,93,000 रुपये किमतीचा ग्रे पॉप्लिन कापडाचा माल जोधपूरमधील त्यांच्या युनिटकडे पाठवला. ऑगस्ट 2025 रोजी 1,25,00,000 रुपयांचा धनादेश आणि RTGS दिलं. मात्र ठरलेल्या दिवशी पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं केवळ 26,97,000 रुपये RTGSद्वारे दिले. तसंच 26,27,000 रुपये किमतीचं कापड माल परत केला. एकूण 53,24,747 रुपये एवढी रक्कम मिळाली. उर्वरित रक्कम घेण्यासाठी चोपडा आणि त्यांचे वडील राजस्थानमधील बालोत्रा इथं गेले. मात्र अनिरुद्ध गर्ग टाळाटाळ करू लागला. त्यानंतर पैसे देणार नसल्याचं सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केल्यानंतर चोपडा यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि ऋतिक अमरचंद गर्ग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना राजस्थानमधून ताब्यात घेतलं. आज त्यांना न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साने या प्रकरणी पुढील तपास करतायत.